नमस्कार, वेलकम टू रेसिपीज विथ प्रगती. तर आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी आणि मीठ टाकून साईडला ठेवूया आणि लगेचच वांगी चिरायला सुरुवात करूया. वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. वांगी चिरताना त्याचे साईडचे काटे आणि वरचं देठ थोडंसं कट करून घेणार आहोत आणि वांग्यांचे 4 भाग करणार आहोत. सगळे वांगे असेच आपण कट करून घेणार आहोत. वांगे कापून झाल्यावर आपण त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत, ज्याने त्याचा कलर चेंज नाही होणार. नंतर मसाल्यासाठी 2 बारीक कांदे बारीक चिरून घेऊयात. कांदा चिरून झालेला आहे. आता पॅन मध्ये शेंगदाणे टाकून त्यांना चांगले खरपूस भाजून घेऊयात. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात लसूण, कोथिंबीर, थोडंसं आलं आणि भाजलेले सगळे शेंगदाणे टाकून घेऊयात आणि झाकण लावून पाणी न टाकता हे वाटून घेऊयात. आता एका प्लेट मध्ये चिरलेला कांदा आणि वाटलेलं वाटण काढून घेऊयात. सगळं वाटण काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण तिखट मसाला, हळद, मिरची पावडर आणि मीठ टाकून एकत्र करून घेऊया. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मिक्स करून झालेला आहे. आपण वांग्यातलं सगळं पाणी काढून घेऊया आणि हा मसाला त्या वांग्यामध्ये घरगुच्च भरून घेऊया. बघा, खूप व्यवस्थित भरायचा आहे. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया आणि त्यामध्ये एक वांगे सोडून घेऊया. उरलेला मसाला पण आपण त्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर आपण झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत. वाफ काढून झाल्यानंतर आपण त्यांना जरा परतून घेणार आहोत. चांगलं परतून घ्यायचं आहे. आता परत झाकण ठेवून देणार आहोत 5 मिनिटांसाठी. आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहोत आणि वांगी झाकण लावून चांगली शिजवून देणार आहोत. वांगी शिजून झाल्यानंतर एका बाउल मध्ये आपण काढून घेऊयात आणि खायला तयार आहेत भरलेली वांगी. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.